नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज मी नाश्त्याला बघा स्पेशल काय घेतले खायला. तर मला खूप आवडतात असे शेव पोहे, साधा आणि असे पोहे. आपण कांदा पोहे करतो ते पोहे घेतलेत आणि त्याच्यात नायलन शेव अशी पिवळी आणि काळा चहा नाश्ता आहे बघा. चहा घेतलाय, असे पोहे आणि शेव. साधा आणि सिंपल आज माझा नाश्ता आहे. तर कोणाकोणाला आवडतात असे पोहे आणि शेव, चहा बरं खूप छान लागतात. तर नक्की तुम्ही पण खाऊन बघा. चला आता मी घेते खाऊन. तर बघा वाटाणे सोलत होती. वाटाणे सोलून झाले. 1 किलो वाटाणे आणले होते काल. वाटाण्याच्या हिरव्या शेंगा. तर वाटाणे झाले माझे सोलून. त्या काय भाजी बनवणार आहे मी अशी वाटाण्याची. आता वाटाणे खूप महाग होते ना, तर उन्हाळा लागलाय तर. आणि आता काय एवढे येणार नाही, तर थंडीत येतात. खूप स्वस्त होता, 30 रुपये किलो होते वाटाणे. आता महाग झाले 50, 60, 70 रुपये. तर आज मी मिक्स भाजी बनवणार आहे. वाटाणा, बटाटा, वांग. तर बघा हे मी सगळे वाटाणा, बटाटा, शेपटाची शेंग म्हणजे शेवग्याची शेंग, वांग हे सगळं शिजून घेतलंय मीठ टाकून. आता मी त्यासाठी मसाला बनवते बघा. काल बनवणार होती भाजी, पण काल काय बनवली नाही मी आज बनवते. तर हे थोडस मसाला करून घेते. आंबळ भाजून घेणार आहे कांदा. मग नंतर तळायला जास्त वेळ लागणार नाही. आज थोडस तेल टाकून घेते. आंबळ भाजून घेणार आहे कांदा. छान होती अशी मिक्स भाजी. आणि खोबरं सगळं कांदा टाकून देतो. शेंगदाण्याचा मी का अजिबात वापर करणार नाही. आणि घरगुती गरम मसाला वगैरे टाकणार आहे. आणि जिरे ते पण थोडं आंबळ भाजून घेणार आहे. जास्त नाही भाजणार धन आणि जिरे. झाले आपलं हे भाजून करून घेते. तोपर्यंत हे कांदा खोबरं थंड होत आहे. कारण गरम गरम वाटलं ना चव नाही येत, चव बदल होतो चवीमध्ये. तर पहिलं मी आता जिरं राई टाकून घेते. आणि लसूण. हे झालंय थंड. आता हे वाटून घेते मिक्सरला. तर तोपर्यंत हे वडा टाकून घेते. आता लसूण, जिरं, राई आणि कढीपत्ता चांगला तळून घेतलाय. आता मसाले टाकून घेते. पहिलं हिंग अर्धा चमचा. 1 चमचा मी हळद टाकून घेते. मग आता ह्याच्यात घरगुती गरम मसाला. जास्त काही तिखट नाहीये म्हणून 2-3 चमचे टाकणार आहे मी. आणि हा कांदा लसूण मसाला हा 2 चमचे टाकते.
हा चांगला तळून घेतला. आता टोमॅटो टाकतो. याच्यावर झाकण ठेवून येते तोपर्यंत मग आता हे बारीक करा. वाटून झालाय मसाला, ते देते टाकून त्याच्यात. टोमॅटो पण चांगला असं शिजलंय, मऊ मऊ एवढं. आता हा पण मसाला मी चांगला परतो घेणार आहे याच्यात तेलात, चांगलं तेल सुटतं. झाकण ठेवते म्हणजे पटकन तेल सुटून. आता बघा तेल सुटलंय, आपल्या मसाल्याला वास पण खूप भारी येतोय. झालीच आपली भाजी. आता ही शिजून घेतलेली भाजी मी त्याच्यात मिक्स करून घेते. याच्यात थोडस मी पाणी टाकून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात. जास्त का पाणी मी आता टाकणार नाही, हाय तेवढे. जास्त काय रस्सा बनवायचा नाही मला. खूप भारी लागते अशी भाजी, नक्की बनवून बघा एकदा तुम्ही पण. भाताबरोबर खा, भाकरी बरोबर खा, चपाती कशा बरोबर पण आपण खाऊ शकतो आणि खूप छान लागते. तर चवीनुसार मीठ टाकून घेते आणि शेवटी मग कोथिंबीर. एक दोन उकळे आल्या की गॅस बंद करणार आहे. बघा किती भाजीला मस्त असं तेल सुटलंय आणि वास पण मस्त येतोय. आता घेते मी कोथिंबीर टाकून. भरपूर कोथिंबीर घेतली. बघा किती सुंदर अशी भाजी झाली. तर झाली माझी भाजी. तर जेवायची. तर बघा घेतले मी जेवायला. आज जेवणामध्ये काय काय आहे, हे मिक्स भाजी, भाकरी, भाकरीमध्ये पण नाचणी आणि ज्वारी आहे. भात घेतलाय, तिथे पापड, कांदा, हा आवळा घेतलाय, ही कैरी, माझी खूप आवडती कैरी. तर या जेवायला तुम्ही पण. आवळा खाल्ला पाहिजे, चांगला असतो, पित्त होत नाही. पण कच्चा कांदा पण खाल्ला पाहिजे.